शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या विश्वासाने मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही असा विश्वास सौ स्नेहल आंबेकर यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केला। रत्नागिरी वासियांतर्फे आपल्याला शुभेच्छा। आपण मुंबई सारख्या महानगरीच्या महापौर प्रथमच रत्नागिरीला आले, काय खासगी आपला दौरा आहे की कसं काय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? खासगी असं नाहीये, शासकीय दौरा आहे। सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि धन्यवाद इथे मला शुभेच्छा दिल्याबद्दल। एक तर शासकीय कार्यक्रम असा होता की आपलं देवरुखचं जे नगर पंचायत आहे त्यांना भेट द्यायची होती। शिवसेनेकडून मुंबई सारख्या मोठ्या नगरीचे आपण महापौर झाले, प्रथम आपली प्रतिक्रिया काय होती की आपण महापौर झाल्यानंतर कसं वाटलं आपल्याला? खूप आनंद झाला आणि मला वाटतं की साहेबांनी माझ्यावरती जो एक विश्वास दाखवला आहे तर त्या विश्वासाला कुठे तडा जाऊन देता कामा नये एवढंच मी माझं कर्तव्य करणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ स्नेहल आंबेकर यांनी मार्लेश्वर देवरुख नगरपंचायत व रत्नागिरी येथील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली असता जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत यांनी त्यांचा सत्कार केला। या प्रसंगी शहर प्रमुख प्रमोद शेरे, पंचायत समिती सदस्य नदीम सोलकर, जिल्हा महिला अध्यक्ष शिल्पा सुर्वे, वीणा रेडीज, नगरसेवक संजू साळवी, माजी सभापती मंगेश साळवी, संदीप जाधव, राजन शेटे आदी उपस्थित होते। मुंबई शहरात येणारे परप्रांतीयांचे लोंढे थांबवण्यास आणि शहर रोगराई मुक्त करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही सौ स्नेहल आंबेकर यांनी KTV जवळ बोलताना दिली। पालिका मोठी जरी असली, मुंबई नगरी जरी मोठी असली तर त्या ठिकाणी समस्यांचा आघाडी त्याला म्हटलं जाते, अनेक अडचणीवर, पण आपण कशा पद्धतीने अडचणींवर मात करून या ठिकाणी विकासाची कामं करणार आहोत? नक्कीच, कारण 1.25 कोटी जनतेचं मी इथे नेतृत्व करते, परंतु बाहेरून येणारा लोंढा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे काय होतंय की आपण सुविधा बऱ्यापैकी पुरवतोय, पण जसं इकॉनॉमिकली माहिती असेल की मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जर तफावत झाली तर त्याचा सेवावरती परिणाम होतो आणि तेच कुठेतरी आपल्याला इथे कारणीभूत होत आहे। परंतु मी नक्कीच प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त नागरिकांना ज्या बेसिक सुविधा असतात त्या देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। दरम्यान महिलांनी राजकारणात पुढे येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सौ स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त करताना KTV जवळ मनमोकळेपणाने संवाद साधला। महिला महापौर म्हणून काम करताना आपल्या काय मर्यादा असतात, आपण कुटुंब किती वेळ देऊ शकता आणि काम किती करतात, कशी पद्धत? नाही, मी नगरसेविका असताना सुद्धा, महिला नगरसेविका असताना सुद्धा मी ती बाब कुठेही आणून दिलेली आहे माझ्या कामामध्ये। मी तेवढ्याच तत्परतेने की एखादा पुरुष नगरसेवक जेवढा तत्परतेने काम करतो तेवढंच महत्त्व मी माझ्या नगरसेवक पदाला पण दिलेलं होतं। मग रात्रीचे 2 वाजू दे, 3 वाजू दे, एखादं ठिकाण जर सक्षम मशीन जर रात्रीच्या वेळेतच लावायची असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत त्या विभागात जाऊन ते काम करत होते। त्यामुळे मला असं वाटत नाही की महिला म्हणून मी कुठे कमी पडू शकेन। KTVचे वृत्त संपादक अलिमिया काझी यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या।